अनेक टप्प्यावर आम्हाला अनेक लोक भेटतात आणि व्यवसाय कुठला करावा असे अनेक प्रश्न विचारतात. आणि माझ्यासोबत आता जे व्यक्ती आहेत ते म्हणजे कापसे सर. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये येतात. 2-3 वर्ष तयारी केल्यानंतर पदरी पडतं ते अपयश. परंतु गावाकडले विद्यार्थी जेव्हा पुण्यामध्ये येतात त्यांना एक असं की आपण गावाकडे काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी आता इथं ठरवलं स्पर्धा परीक्षेत तर यश मिळालं नाही पण कुठला तरी एक व्यवसाय केला पाहिजे. मार्केटचा सर्वे केला आणि त्यांच्या एक लक्षात आलं की सामान्य व्यवसाय जर असामान्य पद्धतीने केला तर चांगले पैसे आपल्याला त्या माध्यमातून मिळू शकतात. आणि मग त्यांनी पारंपरिक पद्धतीने अगदी छोट्या जागेत एक गिरणी व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. आता सुरुवात करत असताना पुण्याची वाढती लोकसंख्या, वाढती मागणी लक्षात घेता 2014 मध्ये त्यांनी एक अनोखा पायंडा या व्यवसायामध्ये पाडला. तो म्हणजे गावाकडून गहू, ज्वारी, बाजरी अशा इतर प्रकारचं धान्य. पूर्वी काय असायची की लोक तुमच्याकडे धान्य घेऊन येत आणि तुम्ही त्या बदल्यात त्यांना काहीतरी दर आकारून पीठ दळून देत. परंतु त्यांनी त्या पद्धतीला छेद देत अगदी गहू, ज्वारी, बाजरी स्वतः गावाकडून खरेदी करून आणायची आणि लोकांना डायरेक्ट किलो प्रमाणे पीठ दळून द्यायला सुरुवात केली. पण हे करत असताना त्यांना अत्याधुनिक अशा यंत्राची गरज भासली. 2022 मध्ये त्यांनी अत्याधुनिक अशी ही गिरणी खरेदी केली. आता या गिरणीचं एक विशेष वैशिष्ट्य सांगण्याअगोदर तुम्हाला जुन्या गिरणीबद्दल मी सांगतो. जुन्या गिरणीमध्ये तुम्ही गावाकडे असू द्या किंवा शहरात असू द्या कुठेही पहा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल की त्या गिरणीमध्ये असंख्य प्रमाणात किंवा भरपूर सारं पीठ ओढलेलं असते, डस्ट उडलेले असतात. त्याच्यामुळे अनेक श्वसनाचे आजार लोकांना होतात. गिरणीमध्ये लोक येत नाहीत आणि बाहेरच थांबतात. परंतु या गिरणीच्या माध्यमातून जर तुम्ही धान्य दळलं तर 2 चेंबरच्या माध्यमातून या ठिकाणी धान्य खाली येतं, ते दळलं जातं आणि दळल्यानंतर या सायक्लोनच्या पद्धतीने किंवा या पाईपच्या माध्यमातून धान्य ते पीठ इथं आणलं जातं. सायक्लोनच्या माध्यमातून परत इथं त्याची प्रक्रिया केली जाते आणि ते थंड पीठ केलं जातं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीने जात्यावर पीठ दळत असताना जात्याची गती वाढली, उष्णता वाढली, लोकसंख्या वाढली, परंतु आजार देखील वाढले. त्याच्या पाठीमागे एक कारण होतं की पीठ आपल्याला उष्ण मिळायचं, त्याच्यामधले जे जीवनसत्व असतात किंवा जे कसदारपणा असतो तो आपल्याला अबाधित राहत नसतं. परिणाम काय तर थंड पीठ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. ते थंड पीठ या ठिकाणी ते कलेक्ट करतात आणि छोटे छोटे पॅकेट करून ते पुण्यामध्ये सप्लाय करतात. म्हणजे जो आपण सामान्य व्यवसाय म्हणतो किंवा महिलांनी हा व्यवसाय केला पाहिजे असं म्हणतो, तसं न करता अतुल सरांनी चांगला पायंडा या व्यवसायामध्ये पाडलाय. आणि विशेष म्हणजे हा व्यवसाय ते फुल टाइम करत नाहीत, अगदी पार्ट टाइम तो हा व्यवसाय करतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्यवसाय कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा.